तर मुंबई बॉम्बस्फोट निकालावेळी सुप्रीम कोर्टात गेलात, मग मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात का जात नाहीत असा सवाल करत हर्षवर्धन सकपाळांनी सरकारला दुटप्पी म्हटलेलं आहे. तर काँग्रेसनं माफी मागण्याचं कारण नाही असंही सकपाळांनी म्हटलं. ते दुटप्पे आहेत. या संपूर्ण महिन्याभरात दोन निकाल लागले. एक मुंबईतील बॉम्बस्फोटाचा होता, तर दुसरा मालेगावच्या बॉम्बस्फोटाचा होता. मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर ताबडतोबीनं सरकारने हे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची भूमिका स्वीकारली. आता तोही आतंकवादी हमला होता आणि मालेगावचाही आतंकवादी हमला आहे. मग एक आतंकवादी हल्ल्यामध्ये आपण जर सुप्रीम कोर्टामध्ये जाता, तर दुसरा आतंकवादी हल्ल्याच्या अनुषंगाने आपण काय करणार आहे? काँग्रेसचा माफी मागायचा संबंध काय? अहो, काँग्रेसच दहशतवादाच्या विरोधात लढणारा हा पक्ष आहे आणि आमचे दहशतवादामध्ये 3 आतापर्यंत नेते काँग्रेसचे हे त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे 3 जण दहशतवादी हल्ल्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दहशतवादाला आम्ही मुळापासून जो आहे हा विरोध करतो. त्यांना अशा प्रकारचं विधान करताना लाज वाटली पाहिजे, हेच या ठिकाणी सांगू इच्छितो.